कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारू, छान दिसतेस, अगदी सरस्वती देवीचं दुसरं रूप। पण एका गोष्टीची कमी आहे। काय? गजरा, गजरा हवा। आता एवढ्या रात्री गजरा कुठून आणायचा, नाही का? ती एक अडचण आहे म्हणा। हा चालेल? अहो, तुला गजरा खूप आवडतो मला माहिती, म्हणून घेऊन आलो। कमालच आहे तुमची। मी मदत करू? हो। एक मिनिट। चारू, तुला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा मी तुझ्या केसात गजरा माळत होतो तेव्हा मला ही पिन असते त्यासाठी माहिती नव्हतं। मी आपला त्या गजऱ्याचे दोरे त्याच्या गाठी बांधत बसलो तुझ्या केसात। तू सुद्धा मला काही सांगितलं नाहीस, माझी सगळी धडपड बघत राहिलीस आणि नंतर हळूच ती पिन पुढे गेलीस आणि मग आपण हसत सुटलो। हो, आठवते ना। आई, ते पूजेचं विचार। सॉरी अगं? सॉरी। अक्षरा, ये ना, काही नाही, मी फक्त तिला मदत करत होतो गजरा माळ्यात। आजी विचारत होत्या की काला केलाय तो वेगवेगळा करून ठेवायचा का? नाही, तू त्याचं टेन्शन नको घेऊस, मी आल्यावर बघते ना काय करायचं ते। पण हे काय, तू अजून तयार नाही झालीस? हो, होते, तयार होते। आहा, आणि बाकीचे सगळे पण येत आहेत ना? हो, येतात ना। म्हणजे अधिपती येतोय ना? हा, येतील येतील, ते येतील। मी आजींना सांगते काल्याचं। चारू, अधिपतीचं टेन्शन नको घेऊ, अक्षरा नीट हाताळेल सगळं। म्हणजे अलीकडे अधिपती अक्षराचंही ऐकतोय बरंच। हल्लीच एक दोन वेळा असं झालंय की भुवनेश्वरीचं मत वेगळं होतं, पण अधिपतीनं ऐकलं अक्षराचं। तर तू काळजी नको करू, अक्षरा सगळं सांभाळून घेईल। लवकरच असं होईल की अधिपती त्या भुवनेश्वरीला पूर्ण विसरून जाईल आणि आई म्हणून तुझ्याकडे येईल। अक्षरावर विश्वास ठेव, मी आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।